बसला. रामाने केलेल्या वर्णनाशी तंतोतंत जुळेल अशी ही पहिलीच स्त्री त्याने या लंकेमध्ये पाहिली. त्याची खात्री पटली की हीच ती रामांची स्वामिनी सीता असली पाहिजे. आणि तो स्वतःशीच म्हणू लागला, हीच ती रामांची स्वामिनी, हीच ती रामांची स्वामिनी, हीच ती रामांची स्वामिनी, हीच ती रामांची स्वामिनी. चंद्रविधुनी समुद्रमुदिनी यावी माझी सुखविंदनी, शेन कोणी असे पक्षिणी हिमप्रदेशी तिथे वाहिनी रामाची स्वामिनी, हीच ती रामाची स्वामिनी. आकृति मुद्रा बाहुभूषणे प्रवालमुद्रा, रामवर्णिता आकृति मुद्रा बाहुभूषणे प्रवालमुद्रा, निसंशयी हीच सुभद्रा, हीच जानकी जनक नंदिनी, हीच जानकी जनक नंदिनी रामाची स्वामिनी, हीच ती रामाची स्वामिनी. असेच कुंडल बलये असली ऋष्यमुखावर होती पडली, असेच कुंडल बलये असली ऋष्यमुखावर होती पडली, रघुरायानी ती ओळखिली, रघुरायानी ती ओळखिली, अमृत घटिये यशोदायिनी रामाची स्वामिनी, हीच ती रामाची स्वामिनी, हीच ती रामाची स्वामिनी, हीच ती रामाची स्वामिनी. हीच ती रामांची स्वामिनी सीता अशी निश्चित खात्री पटून सुद्धा हनुमंत एकदम तिच्या समोर जायला घातला नाही. तिनं त्याला पूर्वी कधीच पाहिलं नव्हतं आणि रामसुग्रीव ऐक्याचीही तिला कल्पना नव्हती. न जाणं मायावी रावण म्हणून आपल्याशी बोलणं तिने नाकारत असतं.